सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पुस्तकातील पाठ क्रमांक 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट याविषयी शिकणार आहोत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. Various organ systems are continuously performing their function in human body. Along with the various systems like digestive, respiratory, circulatory, excretory and control system, different external and internal organs are performing their function independently, but through a complete coordination. This overall system is in action in more or less same way in all organisms. Those are in need of continuous source of energy for this purpose. विद्यार्थी मित्रांनो, ह्यूमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, जसे की डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, एक्स्ट्रॅक्टरी आणि कंट्रोल सिस्टीम. ह्या सगळ्या सिस्टीममध्ये ॲक्च्युली कोऑर्डिनेशन असतं आणि ह्या कोऑर्डिनेशन थ्रू ह्यूमन बॉडी परफॉर्म करत असते. मग ह्या ह्यूमन बॉडीला ह्या सगळ्या गोष्टी घडवण्यासाठी कंटिन्युअस एनर्जीचा सोर्स हा असणं आवश्यक आहे आणि ही एनर्जी त्याला कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड्स यामधून मिळत असते. आता ही सगळी प्रोसेस एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनची किंवा एनर्जी क्रिएट करण्याची ही सगळी घडत असते सेलमध्ये. मायटोकॉन्ड्रिया नावाचं जो घटक आहे त्या घटकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या घडत असतात. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ धिस एनर्जी अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट फॉर एनर्जी प्रोडक्शन, but oxygen is also necessary. All these, that is foodstuff and oxygen, are transported up to the cell via circulatory system. Besides, it is coordinated by the control system of body. That is, each life processes contribute in its own way in the process of energy production. Functioning of all these life processes also require the energy. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या पाठामध्ये आपल्याला एनर्जी गेन प्रोसेस आपल्या बॉडीमधली आणि त्याचबरोबर ऑक्सिजनची सुद्धा प्रोसेस म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीममधली ऑक्सिजनची प्रोसेस ही अभ्यासायची आहे. आणि इथे कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि लिपिड्स हे मेन सोर्सेस आहेत एनर्जी गेन करण्याचे आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये ही एनर्जी गेन केली जाते. त्याचबरोबर ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता या संपूर्ण प्रोसेसमध्ये असते आणि त्या ऑक्सिजनची जी काही सिस्टीम आहे म्हणजे ट्रान्सपोर्टेशनची जी काही सिस्टीम आहे ती सर्क्युलेटरी सिस्टीममार्फत त्या ऑर्गनपर्यंत किंवा मायटोकॉन्ड्रियापर्यंत ही पोहोचत असते. आता हे जे काही फंक्शनिंग आहेत संपूर्ण लाईफ प्रोसेसेसचे, ह्या संपूर्ण लाईफ प्रोसेसेसच्या फंक्शनिंगला एनर्जीची रिक्वायरमेंट ही असतेच. आता इथे एक महत्त्वाचं वाक्य आहे ह्या संपूर्ण पॅरेग्राफमध्ये. ते वाक्य असं आहे की वी गेट 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. परीक्षेला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आणि आन्सर इन वन सेंटेन्समध्ये आपल्याला नेहमी हा प्रश्न विचारण्यात येतो की 1 ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला किती एनर्जी मिळते. तर त्याचं उत्तर आहे 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम ऑफ कार्बोहायड्रेट्स. म्हणजे 1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्सपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एनर्जी ही मिळत असते. सो दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ चॅप्टर. हा संपूर्ण जो काही भाग आहे तो इंट्रोडक्टरी सिस्टीममध्ये आपल्या इन्क्लूड केला गेलेला आहे आणि या संपूर्ण इंट्रोडक्टरी पार्टला लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस असं म्हटलेलं आहे. आता पुढे बघूयात की इयत्ता 9वी 8वीपर्यंत आपण जे काही शिकलेलो आहे त्या आधारे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीमची एक डायग्रॅम आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आणि त्याला ब्लँक स्पेसेस ठेवलेल्या आहेत. तर त्या स्पेसेस कशा आहेत तर त्या ह्या डायग्रॅममध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता इथे ॲक्च्युली नोझल कॅव्हिटी किंवा नॅसल कॅव्हिटी, त्यानंतर ट्रेकिया, लंग्स, ब्रॉन्कायझिस,
ब्रॉन्काइल्स, ॲल्व्होलीज यांचे इंट्रोडक्शन आहे. रिब्स, डायफ्रॅम वगैरे सगळं ह्या चॅप्टरमध्ये ह्या डायग्रॅममध्ये आपण बघू शकतो. आणि ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममधली ही जी काही डायग्रॅम आहे, ही डायग्रॅम देखील परीक्षेला आपल्याला येऊ शकते की गिव्ह अ करेक्ट लेबल टू द गिवन डायग्रॅम. ह्या शीर्षकाखाली हा प्रश्न विचारण्यात येतो की आपल्याला करेक्ट लेबलिंग द्यायचं असतं त्या डायग्रॅमला. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि एनर्जी प्रोडक्शन या टॉपिकमध्ये ही पहिलीच डायग्रॅम आपल्याला अभ्यासायला आहे. नेक्स्ट वन. In living organism, respiration occurs at two levels as body and cellular level. Oxygen and carbon dioxide are exchanged between body and the surrounding in case of respiration occurring at a body level. In case of respiration at a cellular level, foodstuffs are oxidized either with or without help of oxygen. आता बघा दोन सिस्टीम, दोन लेवल आहेत रेस्पिरेशनच्या आपल्या बॉडीमध्ये. एक म्हणजे बॉडी लेवलचं रेस्पिरेशन आणि दुसरं म्हणजे सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन. तर बॉडी लेवलच्या रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे एक्सचेंज होत असतात बॉडी आणि सराउंडिंगमध्ये. आणि जे काही सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन आहे त्यामध्ये जे काही फूडस्टफ्स असतात त्यांचं ऑक्सिडेशन होतं विथ ऑक्सिजन और विदाऊट ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीशिवाय सुद्धा आणि ऑक्सिजनशिवाय सुद्धा त्या फूडस्टफचं ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिडाईज ते होतात. हे सेल्युलर लेवलच्या रेस्पिरेशनमध्ये घडत असतं. तर लक्षात ठेवा, एक म्हणजे कोणतं बॉडी लेवलचं रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड आर एक्सचेंज विथ सराउंडिंग, आणि दुसरं म्हणजे सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन ज्याच्यामध्ये फूडस्टफ हे ऑक्सिडाईज होत असतात विथ ऑक्सिजन और विदाऊट ऑक्सिजन. नेक्स्ट वन. आता बघा पुढच्या पॅसेजमध्ये आपल्याला दिलेलं आहे carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily needs. The energy is obtained in the form of ATP. For this purpose, glucose, a type of carbohydrates, is oxidized step by step in the cell. This is called cellular respiration. बघा महत्त्वाचं हा पॅसेज आपल्याला आहे की कार्बोहायड्रेट्स पासून आपल्याला एनर्जी दररोज मिळत असते आणि त्याचं युटिलायझेशन एनर्जीमध्ये रिक्वायरमेंटमध्ये डेली नीडच्या मध्ये एनर्जी आपल्याला मिळत असते. आणि एनर्जी जी काही ऑप्टेन होते ह्या कार्बोहायड्रेट्सपासून तर ती ATPच्या फॉर्ममध्ये असते. ATPचा फुल फॉर्म काय तर ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. आणि ह्या पर्पजसाठी ATP मिळवण्यासाठी तर कार्बोहायड्रेट्समध्ये ग्लुकोज नावाचं कंटेंट असतं आणि त्या ग्लुकोजचं काय व्हायला पाहिजे ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिडाईज कार्बोहायड्रेट्स झाल्यानंतर कार्बोहायड्रेट्स इज ऑक्सिडाईज स्टेप बाय स्टेप इन द सेल. दिस इज कॉल्ड ॲज अ सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे ह्या संपूर्ण प्रोसेसला काय म्हटलं जातं सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला शिकायचं आहे काय तर कार्बोहायड्रेट्सचं ऑक्सिडाईज झालेले स्टेप बाय स्टेप आणि ती संपूर्ण प्रोसेस म्हणजे काय सेल्युलर रेस्पिरेशन. आता सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय टू मेथड्स. दोज टू मेथड्स आर एरोबिक रेस्पिरेशन in which oxygen is involved and anaerobic respiration in which oxygen is not involved. In aerobic respiration glucose is oxidized in 3 states. आता विद्यार्थी मित्रांनो इथे ह्या 2-3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. एक म्हणजे आपण ह्यूमन रेस्पिरेशन बघतोय. ह्यूमन रेस्पिरेशनमध्ये आपण 2 रेस्पिरेशनचे प्रकार पाहिले. एक म्हणजे बॉडी लेवल रेस्पिरेशन आणि दुसरं म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन. बॉडी लेवलच्या रेस्पिरेशनमध्ये आपण शिकलो आहेत मागच्या इयत्तांमध्ये की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे एक्सचेंज होत असतात सराउंडिंग बरोबर. आणि दुसरं म्हणजे सेल्युलर लेवलचं रेस्पिरेशन. या सेल्युलर लेवलच्या रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट्स हे काय होतात ऑक्सिडाईज होतात स्टेप बाय स्टेप इन सेल. पण ते ऑक्सिडाईज होत असताना एका ठिकाणी किंवा एका टाईपमध्ये एरोबिक रेस्पिरेशनच्या टाईपमध्ये ऑक्सिजन तिथे इन्व्हॉल्व्ह होत असतो आणि दुसऱ्या टाईपमध्ये ऑक्सिजन तिथं इन्व्हॉल्व्ह होत नसतो. म्हणजे ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्याचं ऑक्सिडेशन होण्यासाठी किंवा ऑक्सिडाईज करण्यासाठी. तर त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हटलं जातं. तर आता ग्लुकोज इज ऑक्सिडाईज इन 3 स्टेप. कशामध्ये एरोबिक रेस्पिरेशनचा प्रकार बघतोय की ज्याच्यामध्ये ग्लुकोज हे 3 स्टेपमध्ये ऑक्सिडाईज होत आहे किंवा असतं. तर
पहिला जो काही आहे तो आहे, पहिली स्टेप जी काही आहे ती आहे ग्लायकोलिसिस. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. A molecule of glucose is oxidized step by step in this process and two molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. आता बघा हे फक्त लक्षात ठेवा काय प्रोसेस होती की ग्लायकोलिसिसमध्ये काय होते, ही सायटोप्लाझममध्ये ही प्रोसेस घडत असते आणि जो काही ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे तो ऑक्सिडाइज होतो स्टेप बाय स्टेप या प्रोसेसमध्ये आणि दोन मॉलिक्यूल्स ऑफ ईच that is two molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. म्हणजे दोन मॉलिक्युल्स पायरुविक ॲसिड, दोन मॉलिक्युल्स पायरुविक ॲसिडचे, दोन ATPचे, दोन NADH2चे आणि दोन वॉटरचे इथे फॉर्म होत असतात. हे लक्षात घ्या. यांचे लॉंग फॉर्म आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन पुढच्या स्लाईडमध्ये आहे. मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme A. Two molecules of NADH2, two molecules of CO2 are released during this process. आता ह्याच प्रोसेसमध्ये जे काही पायरुविक ॲसिडचे मॉलिक्यूल आहेत, म्हणजे जे काही पायरुविक ॲसिड तयार झालेलं आहे, तर त्याचं कन्व्हर्जन परत कशामध्ये होतं, ॲसिटल कोएन्झाईम ए, दोन मॉलिक्यूल जे काही आहेत NADH2चे आणि टू मॉलिक्युल्स ऑफ CO2चे याच्यामधून काय होतात, रिलीज होतात परत. म्हणजे पायरुविक ॲसिड हे कन्वर्ट झाल्यानंतर ह्याच प्रोसेसमध्ये ग्लायकोलिसिसच्या दोन मॉलिक्यूल NADH2चे रिलीज होतात, दोन मॉलिक्यूल CO2चे रिलीज होतात ह्या टोटल प्रोसेसमध्ये आणि ॲसिटल कोएन्झाईम याच्यामध्ये काय होत असतो, फॉर्म होत असतो. पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन ॲसिटल कोएन्झाईममध्ये होत असतं. दुसरी स्टेप, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल. बोथ मॉलिक्यूल ऑफ ॲसिटल कोएन्झाईम ए एंटर्स दी मायटोकॉन्ड्रिया. आता बघा सायटोप्लाझममध्ये आपण शिकलोत की पायरुविक ॲसिड तयार झालं, त्याच्यानंतर ATP तयार झाला, NADH2 तयार झाला, वॉटर तयार झालं, पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्जन परत ॲसिटल कोएन्झाईममध्ये झालं. आता हा जो काही सायटोप्लाझममधला ॲसिटल कोएन्झाईम आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतो. सेलमध्ये प्रोसेस चालू ही सेल्युलर एन्झाईम, सेल्युलर रेस्पिरेशनची, म्हणून तो कशामध्ये एंटर करतो, मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करतो. सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन कॉल्ड ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन द मायटोकॉन्ड्रिया. एक सायक्लिक प्रोसेस याच्यामध्ये तयार होत असते की जी प्रोसेस असते ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिडची सायकल, जी कुठं फॉर्म होते किंवा कुठं ऑपरेट होते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये. ॲसिटल पार्ट of acetyl coenzyme A is completely oxidized through this cyclic process and molecules of CO2, H2O, NADH2 and FADH2 are derived. म्हणजे ॲसिटल कोएन्झाईमच्या ऑक्सिडेशनची किंवा ऑक्सिडाइजची जी काही प्रक्रिया आहे ती कुठं फॉर्म होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होतं, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड तिथं ऑपरेट होते आणि ह्या ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड ऑपरेट झाल्यानंतर ॲसिटल कोएन्झाईमचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, CO2, H2O आणि NADH2, FADH2 याच्यामध्ये ती काय होते, फॉर्म होते. नेक्स्ट वन. आता तिसऱ्या स्टेपमध्ये काय होते बघा, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मॉलिक्यूल ऑफ NADH2, FADH2 आर फॉर्म ड्युरिंग ऑल अबाव प्रोसेस पार्टिसिपेट इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. आता यांच्यामध्ये पण NADH2 आणि FADH2 फॉर्म झाल्यानंतर यांच्यामध्ये सुद्धा चेन रिॲक्शन फॉर्म होते. ड्यू टू दिस 3 molecules of ATP are obtained from NADH2 and 2 molecules of ATP from each FADH2 molecules. आणि चेन रिॲक्शन फॉर्म झाल्यानंतर NADH2 आणि FADH2 मधून ATPचे मॉलिक्युल्स बाहेर पडतात. NADH2 मधून 3 मॉलिक्यूल आणि FADH2 मधून 2 मॉलिक्यूल. Besides ATP, water molecules are also formed in this reaction. त्याचबरोबर तिथे वॉटर मॉलिक्यूलसुद्धा फॉर्म होतात आणि या संपूर्ण रिॲक्शनला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. ही तिसरी स्टेप आहे, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, आणि ही कुठं ऑपरेट होते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑपरेट होत असते. सो अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज completely oxidized in aerobic respiration and molecules of CO2 and H2O are produced along with energy.
त्याचबरोबर ह्या 3 स्टेपमध्ये ती पूर्ण ग्लुकोजचं मॉलिक्यूल हा ऑक्सिडाईज होतो आणि त्यामध्ये एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये CO2 आणि H2O हे काय होत असतात, प्रोड्यूस होत असतात. त्या मायटोकॉन्ड्रियामधली ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिडची सायकल ही ह्या छोट्या डायग्रॅममध्ये त्यांनी दाखवलेली. त्याच्यामध्ये विशेष काही नाही. या डायग्रॅममध्ये NADH2 आणि FADH2 हे जे काही आहे त्यांचं कन्व्हर्जन ATPमध्ये होतं आहे हे सांगणारी ही एक डायग्रॅम आहे. नेक्स्ट वन. आता ATPबद्दल, NADH2बद्दल आणि FADH2बद्दलचे लॉंग फॉर्म ह्या स्लाईडमध्ये आपल्याला बघायला मिळतील. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट इज एनर्जी रिच मॉलिक्यूल अँड एनर्जी स्टोर्ड इन द बॉन्ड बाय विच फॉस्फेट ग्रुप आर अटॅच टू इच अदर. सो मॉलिक्युल्स आर स्टोर्ड इन अ सेल ॲज पर नीड. आता ATPबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला या स्लाईडमध्ये वाचायला मिळेल. आपल्याला महत्त्वाचं काय तर ATP म्हणजे काय, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. NADH2 म्हणजे काय तर निकोटामाइड्स ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि FADH2चा लॉंग फॉर्म काय आहे तर फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. हे दोन्ही काय आहेत तर एन्झाईम आहेत आणि सेलमध्ये हे फॉर्म होत असतात आणि यांचा वापर आपण पाहिला की तिसऱ्या स्टेपमध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये मायटोकॉन्ड्रियाच्या हे दोन्ही मॉलिक्युल्स काय करत असतात, ATP हे जनरेट करत असतात. आता हे संपूर्ण याच्यामध्ये आपल्याला इथे ह्या डायग्रॅममध्ये बघायला मिळेल आता की जे काही एनर्जी रिलीज झालेली तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन दिली. इफ देअर इज अ इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन बॉडी ड्यू टू सम कंडिशन, ड्यू टू सम कंडिशन्स असं आपण म्हणूयात, लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. जर आपल्या बॉडीमध्ये जर काही प्रमाणात कार्बोहायड्रेट्सची कमतरता असेल तर लिपिड्स आणि प्रोटीन्स ती कमतरता काय करतात, भरून काढतात. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स वेअर ॲज प्रोटीन्स आर कन्वर्टेड इंटू अमिनो ॲसिड्स. तर लिपिड्सचं कन्वर्जन हे कशामध्ये होतं, फॅटी ॲसिडमध्ये होतं आणि प्रोटीनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, अमिनो ॲसिड्समध्ये होतं. तर ह्या वाक्यासाठी महत्त्वाची ही स्लाईड घेतलेली. परीक्षेला याच्यावर देखील प्रश्न विचारण्यात येतो की कार्बोहायड्रेट्सचं कन्वर्जन जर ग्लुकोजमध्ये होत असेल तर लिपिड्स आणि प्रोटीन्सचं कन्वर्जन कशामध्ये होतं, त्या ऑक्सिडाईज प्रोसेसमध्ये त्यांचा जर वापर करायचा असेल तर. फॅटी ॲसिड्स अँड अमिनो ॲसिड्स आर कन्वर्टेड इंटू ॲसिटल को एन्झाईम. आपण पाहिलं की ग्लुकोजचं कन्वर्जन ॲसिटल को एन्झाईममध्ये होतं आणि नंतर ते FADH2 आणि NADH2 तयार होतात आणि मग आपल्याला एनर्जी मिळते. एनर्जी इज ऑप्टेन. ॲसिटल को एन्झाईममध्ये कन्वर्जन झाल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळत असते. तर ही जी काही कंप्लीट ऑक्सिडेशनची प्रोसेस आहे ॲसिटल को एन्झाईमची तर त्याला क्रेब्स सायकल असं म्हणतात. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये जी काही टोटल सायकल आपण पाहिली, मायटोकॉन्ड्रियामध्ये दुसऱ्या स्टेपला आपण पाहिली की हे ट्रायकार्बोक्झिलिक ॲसिडची सायकल पाहिली तर ती ट्रायकार्बोक्झिलिकची ॲसिड सायकल याला क्रेब्स सायकल असं देखील म्हटलं जातं, कारण की क्रेब्स नावाच्या शास्त्रज्ञांनी त्याच्याबद्दलचं संशोधन केलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण पॉईंट्सचं लिखाण हे व्यवस्थित करा. हा थोडासा सोपा म्हणता येईल चॅप्टर, पण याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीत आणि व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. लेक्चरसुद्धा व्यवस्थित हे ऐका आणि प्रत्येक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला काय करायचं आहे, जास्त डीपमध्ये ह्या चॅप्टरला जायचं नाही आहे. जेवढं आपल्याला पुस्तकामध्ये दिलं आहे ते पॉईंट टू पॉईंट शिकण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून परीक्षेला आपल्याला ह्या चॅप्टरच्या बाबत चांगले गुण मिळतील. धन्यवाद.